सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींपासून आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मिश्र डाळींचे आप्पे बनवण्यासाठी 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी कुठल्याही प्रकारचा तांदूळ। हे जे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ रात्रभर भिजत घालून ठेवलेले आहेत। ज्यावेळी आपण आप्पे बनवायला घेणार आहोत त्यावेळी 1 वाटी पोहे जे आहेत ते या ठिकाणी भिजत घालून घेतलेले आहे। पोहे जे आहेत ते आपण आयत्या वेळेला भिजत घालून घेणार आहोत। हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपण सेपरेट मिक्सर मधून जाडसर असे वाटून घेणार आहोत। हे जे पदार्थ आहेत हे वाटून घेताना यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। जेवढा कमी पाण्याचा वापर करता येईल तेवढा कमी पाण्याचा वापर करून या ठिकाणी आपण डाळी आणि तांदूळ जे आहेत ते वाटून घेणार आहोत। हे जे बॅटर आहे यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर आप्पे जे आहेत ते कुरकुरीत होत नाही। यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे। सगळे पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। त्यानंतर या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या। मिरच्यांचं प्रमाण जे आहे किंवा तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर थोडेसे जिरं घालून हे सगळे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित वाटून घेऊयात। त्यानंतर या ठिकाणी बॅटर जे आहे यातलं काही जे बॅटर आहे ते आपण काढून घेऊयात। हे जे बॅटर आहे ते साधारणतः 2 ते 3 दिवस फ्रीज मध्ये टिकतं। त्यामुळे वाटून घेतलेलं जे बॅटर आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये पदार्थ घालून पुन्हा एकदा आप्पे तयार करून घेऊ शकता। उरलेल्या बॅटर मध्ये या ठिकाणी मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर वाटून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती घालून घेतलेली आहे। मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला एक कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। त्याचप्रमाणे यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या ज्या आहेत त्याही या ठिकाणी आपण ॲड करू शकतो। चवीनुसार मीठ। सगळे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी कांद्याऐवजी पालक, मेथी, कोबी किंवा दुधी भोपळा यांचाही वापर करून पौष्टिक असे आप्पे या ठिकाणी आपण तयार करू शकतो। या ठिकाणी आपलं बॅटर जे आहे ते सगळे पदार्थ घालून एकजीव करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती आप्पेचं पात्र ठेवून घेतलेलं आहे। यामध्ये चमच्याने या ठिकाणी आप्पे पात्रामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चमच्याच्या साहाय्याने बॅटर टाकून घेऊयात। सगळीकडे बॅटर जे आहे ते टाकून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि कमी गॅसवरती हे जे आप्पे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आप्पे जे आहेत ते आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। एक साइड जी आहे ती गोल्डन ब्राउन झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पलटवून घ्यायचे आहे। सगळे जे आप्पे आहेत ते व्यवस्थित पलटवून घेतल्यानंतर त्याला अगदी थोडंसं चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही ज्या साइड आहेत त्या गोल्डन ब्राउन होतील। तुम्ही बघू शकता छान असे गोल्डन ब्राउन कलरचे आपले आप्पे जे आहेत ते तयार झालेले आहेत। यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून आपण आप्पे पात्रामध्ये बॅटर जे आहे ते घालून घेऊयात। तोपर्यंत उरलेले जे आप्पे आहेत ते गोल्डन ब्राउन होत आहेत। तेही आप्पे गोल्डन ब्राउन झाल्यानंतर काढून घेऊन यामध्येही आपण बॅटर घालून घेऊयात। बॅटर जे आहेत ते घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा जी पहिली प्रोसेस होती तीच आपण फॉलो करणार आहोत। गोल्डन ब्राउन होईपर्यंत आप्पे या ठिकाणी आपण शिजवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सगळे जे आप्पे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी आप्पे होईपर्यंत आपण चटणी जी आहे आप्पेसाठी लागणारी चटणी ती करून घेऊया। या ठिकाणी चटणी बनवण्यासाठी अर्धा नारळ जो आहे तो या ठिकाणी कापून घेतलेला आहे।
त्यानंतर यामध्ये एक लसणाची पाकळी आणि एक हिरवी मिरची या ठिकाणी घालून घेतलेली आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला पेस्ट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी थोडीशी मोहरी जी आहे ती घालून घेतलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं या ठिकाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर बनवलेली ओल्या नारळाची पेस्ट घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा या ठिकाणी साखर घालून घेतलेली आहे। या ठिकाणी साखर घातल्यामुळे आपली चटणी जी आहे तिची टेस्ट जी आहे ती वाढते, यासाठी आपण या ठिकाणी अर्धा चमचा साखर घातलेली आहे। नंतर चवीनुसार मीठ जे आहे ते घालून घेतलेले आहे। आता हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेत चटणी जी आहे ती मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालणार आहोत पाणी। पाणी जे आहे ते आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे, कारण चटणी जी आहे ती पातळ होऊ नये यासाठी पाणी जे आहे ते थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसारच या ठिकाणी आपण पाणी घालणार आहोत। या ठिकाणी पाणी जे आहे ते थोडंसं कमी वाटतंय, म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे। ही जी चटणी आहे तिला 1 ते 2 उकळी आली की आपण गॅस जो आहे तो बंद करून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्या चटणीला उकळी जी आहे ती आलेली आहे। अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे आप्पेही आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। आप्पे जे आहेत ते आपण नारळाच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा दह्यासोबत कशाही सोबत आपण खाऊ शकतो। अशा पद्धतीने आपले पौष्टिक असे मिश्र डाळींचे आप्पे जे आहेत ते तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही ही आप्पे नक्की करून बघा। आजची जी आपली रेसिपी आहे ही नक्की करून बघा। आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।